एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज तरी आपण सुरुवात करूयात। नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावरती हल्ला करण्यात आलाय। ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड करण्यात आल्याचं कळतंय। नागपूरमधली ही घटना ईव्हीएम मशीन जे आहेत त्या मतदानानंतर सील केल्यानंतर एका गाडीतनं नेल्या जात होत्या आणि त्या वाहनावरती हल्ला करण्यात आलेला आहे। ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनांवरती हल्ला झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर। उदय, काय माहिती? ईव्हीएम एका चारचाकीवर महालातल्या एका भागामध्ये जे आहे ते ज्या भागातला बूथ क्रमांक 268 होता ती गाडी जात असताना जे आहे त्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि ज्यावेळी हा सगळा हल्ला त्यावेळी तिथला दक्ष नागरिक आणि काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करत जे आहे ते पोलिसांना जे आहे या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली। जोपर्यंत ही माहिती दिली तोपर्यंत दगड आणि लोखंडी रॉडनं जे आहे ते ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या त्या चारचाकी म्हणजे टवेरा गाडीची जी आहे ती मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती आणि जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून ही तोडफोड करण्यात आली होती। खरं तर आता ही ईव्हीएम घेऊन जाणारी गाडी नेमकी कुठली होती, ती सरकारी होती की त्या कुठल्या पद्धतीची होती याची अद्याप माहिती आलेली नाही। मात्र ज्यावेळी ही सगळी तोडफोड झाली त्यावेळी या परिसरामध्ये जी आहे तणावाची स्थिती निर्माण झालेली आणि आता याचा अधिक तपास जो तो पुढला केला जातोय। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। आज राज्यभरात 288 मतदारसंघासाठी मतदान जे ते पार पडलं। पण या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी गालबोट देखील लागलं। काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे एका पक्षाचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे झाले। बघूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातला सर्वात मोठा राडा झाला। शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आमने सामने आले होते। यावेळी सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली। तुझा मर्डर फिक्स असल्याची भाषा कांदेंनी वापरली। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। यावेळी दोनही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। मतदानासाठी आलेल्या मतदारांना अडवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला। मी ॲक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली, ते चुकीचं व्हायरल होतंय। माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं। आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना, म्हणून मी त्याला म्हटलं आहे तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल, मारून। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातही दमदाटीचा आरोप करण्यात आला। शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवारांनी मतदारांना धमकावलं जाते असा आरोप केला। तर अजित पवारांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। मतदान केंद्रात काही खाणाखुणा केल्या जात होत्या असाही दावा शर्मिला यांचा होता। मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे, हे आमच्या जे आता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का? ठाणे मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। केदार दिघेंकडे 52,000 रोख रुपये आणि काही दारूच्या बाटल्या सापडल्या। तर वरळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांना चोप दिला। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं खोटं पत्र वाटल्यानं संतोष खरात यांना मारहाण करण्यात आली। तसंच इतर शिवसैनिकांना धक्काबुक्की झाली। बीड जिल्ह्यात हाणामारीच्या अनेक घटना घडल्या। शरद पवारांच्या पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली। ते एका कार्यकर्त्याची गाडी फोडली गेली। परिणामी घाटनांदूर गावात ईव्हीएम मशीन फोडलं गेलं। केज मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले।
राज्यात सर्वच जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये हाणामारीच्या आणि ईव्हीएमच्या तोडफोडीच्या घटना जास्त घडल्या। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख नितीन पवार यांना दमबाजी केली। कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली। कोल्हापूरच्या शिरोली पुलाचीमध्ये मतदानाच्या वेळी भगव्या टोप्यांना विरोध केला। हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जाते असा आरोप झाला। बटन दाबल्यानंतर दोनही लाईट लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं बोललं गेलं। एकंदरीतच मतदानाच्या दिवशी राज्यभरात घडलेले हाणामारीचे हे प्रकार चिंताजनक मानले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।